या हिवाळ्यात शिमला मनाली टूर करण्याचा तुम्ही विचार करत असाल तर तुम्ही योग्य व्हिडिओ क्लिक केला आहे। या व्हिडिओमध्ये तुम्हाला जास्तीत जास्त माहिती देण्याचा मी प्रयत्न करणार आहे। एक, कुठेही प्रवासाला जायचे असेल तर डोक्यात पहिला प्रश्न येतो, कसे पोचायचे, कसे जायचे, प्रवासाचे मार्ग व अंदाजे खर्च काय असू शकतात। शिमला आणि मनाली येथे पोहोचण्यासाठी मुख्य मार्ग। शिमला आणि मनाली या दोन्ही ठिकाणांवर जाण्यासाठी भारतात विविध मार्ग उपलब्ध आहेत। मुंबई, पुणे, दिल्ली, बंगळुरू आणि कोलकाता यासारख्या मोठ्या शहरातून शिमला मनालीला सहज जाता येते। शिमला मनालीचे बहुतेक टूर पॅकेजेस हे दिल्ली किंवा चंदीगड वरून दिले जातात। या ठिकाणाहून प्रायव्हेट कॅब किंवा वोल्वो लक्झरी बसने शिमला मनालीपर्यंत सहज पोहोचता येते। राज्य परिवहन सेवेच्या बसही उपलब्ध असतात। जर बजेटची अडचण असेल तर या बसने तुम्ही प्रवास करू शकता। प्रवासाचे पर्याय, एक, बाय फ्लाईट, बाय एअर म्हणजे विमानाने प्रवास। शिमला जवळचे विमानतळ जुब्बरहट्टी जे शिमला एअरपोर्ट आहे, जो शहरापासून 21 किलोमीटर अंतरावर आहे। मात्र मुख्यतः दिल्लीहून शिमलासाठी डायरेक्ट फ्लाइट्स मिळतात। मनाली, भुंतर कुल्लू मनाली एअरपोर्ट हा विमानतळ मनाली पासून 50 किलोमीटर अंतरावर आहे। दिल्ली ते भुंतर डायरेक्ट फ्लाइट्स उपलब्ध आहेत। खर्च, दिल्ली ते शिमला किंवा भुंतर फ्लाइट्स 3500 ते 7000 प्रति व्यक्ती अशा या रेंजमध्ये तुम्हाला तिकिटे मिळू शकतात। अन्य शहरातून 7000 ते 12000 अशी विमानाचे तिकीट असू शकते। 2, रेल्वे प्रवास। शिमला पोहोचण्यासाठी कालका रेल्वे स्टेशन हा सर्वात जवळचा स्टेशन आहे। कालका ते शिमला या ठिकाणी टॉय ट्रेन चालते, जी युनेस्को वर्ल्ड हेरिटेज मध्ये नोंद झालेली आहे आणि प्रवास अनुभवासाठी उत्तम पर्याय आहे। हा ट्रेन प्रवास भारतातील सुंदर रेल्वे प्रवासापैकी एक आहे। सुंदर डोंगर दऱ्यातून ही ट्रेन प्रवास करते, जे प्रवाशांसाठी पर्वणी असते। मनालीला थेट रेल्वे मार्ग नाही, पण चंदीगड मार्गे बसने किंवा कारने जाता येते। प्रायव्हेट टॅक्सी किंवा बस सुद्धा उपलब्ध असतात। खर्च, दिल्ली ते कालका ट्रेन 700 रुपये ते 1500 रुपये पर्यंत असू शकते। टॉय ट्रेन 500 ते 800 रुपये प्रति व्यक्ती। 3, बाय रोड किंवा रस्त्याने प्रवास। दिल्ली ते शिमला 350 किलोमीटर आणि दिल्ली ते मनाली 550 किलोमीटर हे दोन्ही अंतर बस, कॅब किंवा स्वतःच्या वाहनाने सहज कापता येते। वोल्वो बस सेवा अत्यंत आरामदायक असून दिल्ली ते शिमला मनालीसाठी उत्तम पर्याय आहे। दिल्ली येथील मजनू का टीला किंवा काश्मीरी गेट या ठिकाणाहून मनाली आणि शिमलासाठी बसेस मिळतात। साधारणतः वोल्वो बस 1000 ते 1500 रुपये प्रति व्यक्ती तिकीट आकारते। कॅबने तुम्ही जायचा विचार करत असाल तर 6000 ते 12000 अशा प्रकारे त्याचे भाडे होऊ शकते। जर तुम्ही ग्रुप टूर करत असाल तर तुम्ही कॅबने प्रवास करू शकता। 2, शिमला येथे 2 दिवसात काय काय पाहता येते। शिमला हे हिमाचल प्रदेशची राजधानी असून निसर्ग सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे। 2 दिवसात येथे खूप काही पाहता येते। पहिल्या दिवशी आपण पाहू शकतो, एक, द मॉल रोड, शिमला मधील सर्वात गजबजलेला भाग। येथे तुम्हाला विदेशात फिरल्याचा अनुभव येईल। शॉपिंग, कॅफे आणि लोकल हस्तकलेसाठी हे ठिकाण प्रसिद्ध आहे। येथे गरम कपडे, शाल आणि स्थानिक खाद्यपदार्थ मिळतात। या ठिकाणी तुम्ही सकाळी 9 ते रात्री 9 पर्यंत आनंद घेऊ शकता। 2, द रिज, शिमलाच्या मध्यवर्ती भागातील मोठे खुले मैदान। येथे विविध उत्सव साजरे होतात। निसर्ग छायाचित्रांसाठी हे एक आदर्श ठिकाण आहे। 3, जाखू मंदिर, हनुमान मंदिर असून पर्वताच्या शिखरावर आहे। मंदिराजवळून संपूर्ण शिमलाचे विहंगम दृश्य दिसते। येथे माकडांची संख्या जास्त असल्याने किमती वस्तूंवर नजर ठेवावी लागते। 4, कालका शिमला टॉय ट्रेन राईड, पहिल्या दिवसाचा आनंद वाढविण्यासाठी संध्याकाळी टॉय ट्रेन राईड करा, जे अतिशय अनमोल आठवण ठरू शकते। दुसरा दिवस, कुफरी, शिमला पासून 15 किलोमीटर अंतरावर असलेले थंड हवामानाचे पर्यटन स्थळ। येथे घोडेस्वारी,
स्नोफॉल आणि साहसी खेळ अनुभवता येतात. 2. हिप्स डेलवॉक्स म्युझियम. प्रसिद्ध व्यक्तींच्या मेणाच्या पुतळ्यांसाठी ओळखले जाणारे हे ठिकाण आहे. हे पण आपण पाहू शकतो. चाडविक वॉटरफॉल्स. निसर्गप्रेमींसाठी उत्तम ठिकाण. थंड हवेचा आनंद घेत सुंदर धबधब्याचा अनुभव घ्या. मनाली येथे आपण काय काय पाहू शकतो. मनाली हे साहसी खेळ, बर्फाच्छादित पर्वत आणि शांत निसर्ग यासाठी प्रसिद्ध आहे. 2-3 दिवसात येथे खूप काही पाहता येते. पहिल्या दिवशी हडिंबा देवी टेम्पल. 1553 मध्ये बांधलेले लाकडी मंदिर हे पूर्णतः उंच उंच देवदार झाडांनी व्यापलेले आहे. धार्मिक आणि ऐतिहासिक महत्व असलेले हे ठिकाण शांततेसाठी प्रसिद्ध आहे. अनेक चित्रपटात आपण हडिंबा देवी टेम्पल पाहिले असेल. मॉल रोड. येथे तुम्ही शॉपिंग करू शकता, लोकल खाद्यपदार्थ टेस्ट करू शकता आणि स्मृतिचिन्हे आणि हँडीक्राफ्ट्स खरेदी करू शकता. वशिष्ठ हॉट स्प्रिंग्स. गरम पाण्याचे झरे असलेले गाव. येथे निसर्ग सौंदर्याबरोबरच स्पा सारखा अनुभव मिळतो. या पाण्याचे वैशिष्ट्य असे आहे की या पाण्यात तुम्ही जर आंघोळ केली तर तुमच्या स्किनचे काही प्रॉब्लेम असतील तर ते दूर होतात, अशी या ठिकाणी मान्यता आहे. दुसरा दिवस सोलांग व्हॅली. स्कीइंग, पॅराग्लायडिंग, स्नोफॉलचा आनंद घेण्यासाठी हे ठिकाण भारतीय पर्यटकांमध्ये फेमस आहे. या ठिकाणी अनेक साहसी खेळ खेळले जातात. रोहतांग पास. मनाली पासून 50 किलोमीटर अंतरावर बर्फाच्छादित पर्वत रांगेमुळे अतिशय सुंदर ठिकाण. पर्यटकांमध्ये अतिशय प्रसिद्ध आहे. नोव्हेंबर-डिसेंबर मध्ये बर्फाच्छादित असल्यामुळे या ठिकाणी आवश्यक भेट द्यावी. हॉटेल कुठे घ्यावेत. शिमला मधील हॉटेल्स. जर तुम्हाला बजेट हॉटेल्स पाहिजे असतील तर हॉटेल शुभम हे मॉल रोडवर आहे, जे 1500 ते 2500 रुपये चार्ज करेल. ग्रीन व्हॅली होमस्टे 2000 ते 3000 रुपये या ठिकाणी तुम्हाला खर्च पडू शकतो. याची बुकिंग तुम्ही ऑनलाईन करू शकता. जर तुम्हाला लक्झुरियस हॉटेल पाहिजेत तर रॅडिसन हॉटेल किंवा ओबेरॉय सिझिल हे 2 हॉटेल किंवा असे अनेक ऑप्शन्स या ठिकाणी अवेलेबल आहेत. 5. खाण्यापिण्यासाठी काय मिळते. शिमला येथे लोकप्रिय पदार्थ छोले भटुरे, हिमाचली थाली आणि लोकल स्ट्रीट फूड. कॅफे सोल आणि वॉक इन स्ट्रीट येथे उत्तम पिझ्झा व कॉफी मिळते. मनाली येथे तिबेटियन मोमोज, थुक्पा एक तिबेटियन सूप आणि स्थानिक थाली. जॉन्सन कॅफे येथे कॉन्टिनेंटल पदार्थ मोठे चविष्ट मिळतात. शिमला मनालीचे लोकल फूड कोणते ट्राय करावेत हा प्रश्न सर्वांना असतो. सिड्डू एक हिमाचली पारंपरिक ब्रेड आहे जो तुम्ही ट्राय करू शकता. यासोबत चना मदार हा एक मसालेदार हरभरा असतो. बबरू गोड तेलात तळलेले भजे. थुक्पा आणि मोमोज हे तिबेटियन प्रभाव असलेले हिमाचली फूड्स आहेत. 7. शिमला मनाली येथे फिरताना काय काळजी घ्यावी. थंड हवामानासाठी गरम कपडे, हॅट किंवा ग्लव्ज बरोबर ठेवा. जर तुम्ही स्नोफॉल किंवा स्नोच्या वेळी जात असाल तर सनग्लासेस सोबत ठेवा. प्रवासाच्या आधी हॉटेल्स किंवा वाहन बुकिंग पूर्ण करून ठेवा आणि थंडीपासून बचाव करणाऱ्या काही गोष्टी असतील, काही मेडिसिन्स असतील त्या सोबत ठेवा. मित्रांनो, जर हा टूर तुम्ही स्वतः केला तर खूप स्वस्तात तुम्ही करू शकता. पण जर तुम्हाला कोणतेही प्लॅनिंग न करता चांगल्या प्रकारचे पॅकेज हवे असेल तर दिलेल्या नंबरवर संपर्क करा. तुम्हाला बजेट टूर पॅकेज मिळू शकते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.